नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। रत्नागिरी नागपूरवरील मिरजबाह्य वळणातील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी आज अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवर रस्ता रोको केला। रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणातील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा। काही स्थानिक नेत्यांनी हा रस्ता वळवला आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या 55 घरे व 40 विहिरी आणि बोर बाधित होत आहेत। त्यामुळे आज अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रस्ता रोको आंदोलन केले। मार्ग झाला पाहिजे, त्याशिवाय देशाची प्रगती नाही। परंतु 2013 नंतर जो शेतकऱ्यांनी रस्ता मंजूर केला, कलेक्टरने रस्ता मंजूर केला, राष्ट्रीय महामार्ग पत्रकारांना त्याची मोजणी चालू केली असताना अचानक 2016 साली जो शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे तो रस्ता सोडून अचानकपणे शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचं काम हे शासन करत आहे। तर आज मी त्याला ह्या रस्त्यामध्ये 55 स्लॅबची घरे, जवळपास 27 विहिरी, बोरवेल, जनावरांचे गोठे आणि बागायती शेती जमीन दोस्त आहे आणि आज पूर्ण कारणीभूत भाजप सरकार आहे। मला आज असा प्रश्न विचारायचा आहे की कोणाची मागणी न नसताना हा रस्ता 1000 फूट अलीकडे कोणी सरकवला? यामध्ये 100% या नेत्याचा इथला हात आहे। ज्या अर्थी या नेत्याची शाळा इथं जवळ आहे आणि या जवळ रस्ता वडलेला आहे, त्यामुळे सांगण्याची आवश्यकता नाही। तर या नेत्यानं कुठल्याही शेतकऱ्यांच्या पाठीच्या मतदारसंघात राहिला नाही। जिथं रोड नाही तिथं पूल बांधतोय, शेतकऱ्यांना म्हणतोय भजनी मंडळ करू नका, पैसे भरा, अशी शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या खाड्याचा आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतोय। अरे मोबाईल मध्ये काय झालं?